नमस्कार, अदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्याकरता कुरकुरीत होणारे असे मेथीचे वडे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण मेथीचे छान असे कुरकुरीत वडे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मेथीची एक जुडी अशी निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यात आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे मी छान असे एकदम बारीक मेथीची भाजी छान अशी चिरून घेतलेली आहे। तर मेथीची भाजी आपली छान इथे चिरून झालेली आहे। तर आता मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत, ते इथे आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आपण आता पोहे असेच बाजूला ठेवूयात आणि आपल्याला वड्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण सर्वप्रथम बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। हे आपल्याला मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे आता आपल्याला मी छान वाटण बनवून घेतलेले आहे। तर आता चिरलेल्या मेथीमध्ये आपण छान असे भिजवलेले पोहे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेतलेला आहे। बनवलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे, अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ। याला अगोदर छान असं हाताने दाबत मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने, जेणेकरून मेथीमध्ये मिठामुळे मेथीला असं छान असं पाणी सुटेल आणि आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करावा लागणार नाही। तरी ते हे छान मिसळून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं बेसन पीठ घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। जेवढं बेसन पीठ लागेल तेवढाच येथे वापर करायचा आहे। थोडं थोडं घालत याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे, पाहू शकता पद्धतीने। तर तुम्ही पाहू शकता इथे जे मिठामुळे मेथीला पाणी सुटलं त्या पाण्यामध्येच मी इथे छान असा गोळा मळून घेतलेला आहे। अजिबात इथे पाण्याचा वापर केलेला नाही। याच पद्धतीने तुम्ही अशीच गोळा मळून घ्या। तर तुम्ही पाहू शकता इथे मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे। तर इथे छान गोळा मळून घेतलेला आहे। तर आता आपण याचे छान असे वडे बनवून घेऊया। हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे वडे बनवून घेऊ शकता। या पद्धतीने आपल्याला छान असे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने। तर इथे मी छान असे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता। तर मी ते शॅलो फ्राय करत आहे। तर पॅन गरम करायला ठेवला होता। तर आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि तेल छान असं गरम करून घेऊयात। तर इथे तेल छान गरम झालेलं आहे। तेल छान गरम झाले की आपल्याला इथे छान हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे आपली एक बाजू छान अशी आपल्याला 2 ते 3 मिनिटे फ्राय करून घ्यायची आहे। गॅस हा मध्यम ठेवायचा आहे। आपल्याला मध्यम आचेवरती हे वडे छान असे दोन्हीकडून फ्राय करून घ्यायचे आहेत। तर 1-2 मिनिटानंतर आता आपण हे वडे पलटून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपली खालची बाजू छान अशी फ्राय झालेली आहे। आता दुसरी बाजू आपण 2 मिनिटे छान अशी फ्राय करून घेऊया। हे वडे खायला एकदम असे कुरकुरीत लागतात आणि मेथीची भाजी ही खाण्यासाठी खूप पौष्टिक असते। त्यामुळे हे मुलांनाही खूप आवडेल हा पदार्थ। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर इथे 2 मिनिटानंतर आता आपले छान वडे
फ्राय झालेली आहे। तुम्ही पाहू शकता दुसरी बाजू आपली छान अशी फ्राय झालेली आहे। तर आता आपण ते काढून घेऊया। आणि अशाच पद्धतीने आपण आता सर्व वडे फ्राय करून घेऊया। मी ह्याच तेलामध्ये वडे फ्राय करत आहे। तर अशा पद्धतीने इथे आपले छान असे कुरकुरीत मेथीचे वडे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्याकरिता छान असे कुरकुरीत